अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. तर बोलता बोलता आज गुरुचरित्र पारायणाचा 5वा दिवस आहे. आता सगळ्यांचं पारायण हे झालेलं आहे, म्हणजे 2 दिवस शिल्लक आहे अजून. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पाहणार आहोत की गुरुचरित्र पारायण आपण केलेलं आहे, तर त्याची आपल्याला सांगतं जे आहे उद्यापन ते किती तारखेला करायचं आहे आणि नैवेद्य आपल्याला कोणता दाखवायचा आहे, किती नैवेद्य आपल्याला दाखवायचे आहे, तर त्या संदर्भात मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. तर कृपया सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगणार आहे की दत्त जयंती जी आहे तर ती 15 डिसेंबरला आहे. वार आहे रविवार या दिवशी आहे. कारण बऱ्याच जणांचा असा गैरसमज झालेला आहे की आता मला कमेंटसुद्धा आले होते की ताई शनिवारी आहे दत्त जयंती 14 डिसेंबरला. तर हा एक गैरसमज झालेला आहे बघा. आता जे कॅलेंडर दुसरे आहे तर त्याच्यामध्ये 14 डिसेंबर आहे, शनिवारीच आहे. पण जे दिंडोरी प्रणित केंद्राचं आहे कॅलेंडर तर त्याच्यामध्ये 15 डिसेंबर आहे. म्हणजे स्वामींच्या केंद्रानुसार आपल्याला गुरुचरित्राच्या ग्रंथानुसार आपल्याला 15 डिसेंबरला म्हणजे रविवारी आपल्याला दत्त जयंती ही साजरी करायची आहे. कारण तुम्हाला सांगते मी बघा, जी पौर्णिमा आहे तर ती कधी सुरू होते तर शनिवारी बघा दुपारी 4:59 म्हणजे 14 तारखेला होते. शनिवारी 4:59 सुरू होणार आहे आणि समाप्ती जी आहे पौर्णिमा तर ती 15 डिसेंबरला आहे. रविवारी 2:32 संपणार आहे. म्हणजे उदय तिथीनुसार तुम्हाला सांगते मी आपल्याला जी पौर्णिमा आहे दत्त जयंती आहे तर ती आपल्याला 15 डिसेंबरला साजरी करायची आहे. कारण तर पौर्णिमा आहे ना सूर्यानी पाहिलेली आहे, त्यामुळं आपल्याला बघा जी सूर्यानी पाहिलेली पौर्णिमा असते ती पौर्णिमा आपल्याला धरायची असते. तर रविवारी आपल्याला 15 डिसेंबरला दत्त जयंती साजरी करायची. 12:39 आपल्याला दत्त जयंती साजरी करायची आहे. मी फक्त आहे ना दिंडोरी प्रणित कॅलेंडरच फॉलो करते, तर तुम्ही सुद्धा करा. म्हणजे कसं दिंडोरी प्रणित कॅलेंडर जे असतं तर त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित असतं. पौर्णिमा कधी काय कधी म्हणजे सगळं व्यवस्थित असतं, त्यामुळे तुम्ही सुद्धा तेच फॉलो करा. हा झाला पहिला प्रश्न आपला. आता दुसरा प्रश्न असा आहे तो म्हणजे सत्यनारायण आपल्याला कधी करायचं आहे, तर ते खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी बघा. कारण सत्यनारायण आपण करतो दर पौर्णिमेला, तर ते सत्यनारायण आपण शनिवारी म्हणजे 14 डिसेंबरला करायचं आहे प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी. कारण रविवारी करायचं नाही आहे, कारण रविवारी दुपारपर्यंतच पौर्णिमा आहे. त्यामुळं रविवारी फक्त जो दत्त जयंतीचा आपण उपवास करत असतो ना पौर्णिमेचा, तर तो आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे. फक्त सत्यनारायण जे आहे पूजा मांडणी ती आपल्याला शनिवारी 14 तारखेला करायची आहे आणि उपवास आपल्याला दत्त जयंतीचा रविवारी म्हणजे 15 डिसेंबरला करायचा आहे. आणि काही ठिकाणी आहे ना बघा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये आहे ना म्हणजे संध्याकाळी म्हणजे 7, 7:30, 6:30 म्हणजे या दरम्यान आहे ना दत्त जयंती साजरी केली जाते. आणि आपल्या स्वामींच्या केंद्रानुसार आपल्या गुरुचरित्राच्या ग्रंथानुसार आपल्याला 12:39 15 डिसेंबरला दत्त जयंती साजरी करायची आहे. तर आता तिसरी गोष्ट अशी आहे ती म्हणजे गुरुचरित्र पारायण आपण केलेलं आहे तर त्याची आता सांगता म्हणजे उद्यापन करायची वेळ आलेली आहे. तर ती कधी करायची, किती तारखेला करायची, तर ती 16 डिसेंबरला सोमवारी म्हणजे 8व्या दिवशी आपल्याला सांगता करायची, उद्यापन करायचं आहे. तर ते कसं करायचं आहे, तर आपण 9 तारखेला बसलो गुरुचरित्र पारायणाला, बरोबर. तर 9 तारखेला बसलो तर 15 तारखेला आपले 7 दिवस होतात. म्हणजे 7वा दिवस येतो रविवारी दत्त जयंतीच्या दिवशी. तर 12:39 आपल्याला दत्त जयंती साजरी करायची आहे, तुम्हाला मी आधी सांगितलं. तर त्या पद्धतीने तुम्ही 12:39च्या आधी तुम्हाला संपूर्ण तुमचं जे पारायण आहे तर ते करून घ्यायचं आहे. बघा 12:39 नंतर तुम्हाला करायचं नाहीये, एवढं लक्षात ठेवा. ज्या महिलांनी गुरुचरित्र पारायण हे केलं आहे, बसले होते पारायणाला, त्यांनी आवर्जून दत्त जयंतीचा उपवास करावा. आणि ज्या महिलांनी केलं नाही बघा दत्त जयंतीनिमित्त तुम्ही काहीतरी थोडीशी का होईना सेवा तर केली असेलच ना, तर तुम्ही सुद्धा दत्त जयंतीचा उपवास करा. असं नाही की आता मी पारायण केलं नाही तर मी उपवास नाही करायचं. बघा दत्त जयंतीचा उपवास आपण सगळ्यांनी करायचा आहे. तर दत्त जयंतीचा जो उपवास आहे तर तो आपल्याला पूर्ण दिवस धरायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला तो सोडायचा आहे. म्हणजे आपण सांगता करणार आहोत पारायणाची, उद्यापन करणार आहोत, तर त्याच दिवशी आपल्याला उपवास सुद्धा सोडायचा आहे दत्त जयंतीचा, असं करायचं आहे. आणि आता उपवासाला काय खावा आपण, तर बघा तुम्ही शेंगदाणे खाऊ शकता, खिचडी खा तुम्ही, रताळी खा, बटाटा खा, राजगिरा खा तुम्ही, म्हणजे भगर खा, म्हणजे असे एवढे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. तर ही माहिती तुम्हाला मी सगळी सांगत आहे. तर ती कोणासाठी सांगत आहे, तर गुरुचरित्र पारायणाला जी व्यक्ती घरी बसली आहे, जे ताई दादा घरी बसले आहेत त्यांच्यासाठी सांगत आहे. आता बरेच जणांनी स्वामींच्या केंद्रात केलेलं आहे पारायण, तर तशा वेळेस बघा आरती नैवेद्य जेवण खाऊन वगैरे सगळं आपल्याला केंद्रातच करणार आहोत, त्यामुळं काही टेन्शन नाही. तर आता आपण जाणून घेऊया की आपल्याला 16 तारखेला सोमवारी सांगता करायची आहे, उद्यापन करायचं आहे गुरुचरित्र पारायणाचं. तर आपल्याला नैवेद्य कधी दाखवायचं आहे आणि काय दाखवायचं आहे ते आपण जाणून घेऊया. आता
आता तुम्हाला मी जे काही सांगत आहे ना, तर तुम्हाला 16 डिसेंबरला सोमवारी करायचं आहे सांगता. तर ती कशी करायची आहे तुम्ही बघा. 10:30ची तुम्हाला आरती घ्यायची. केंद्रामध्ये आपण आरती घेत असतो 10:30ची. तशी तुम्हाला घरामध्ये तुमची आरती घ्यायची आहे. स्वामीची दत्त महाराजांची घ्या आरती. 10:30ला जी येते तुम्हाला ती घ्या आरती. आणि 10:30ची आरती केल्याच्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचे आहेत 4. तर 4 नैवेद्य कोणासाठी दाखवायचे आहेत तर बघा तुम्हाला मी सांगते. जो आहे पहिला तो दत्त महाराजांसाठी आहे, आणि दुसरा आहे तो श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी आहे, आणि तिसरा आहे तो आहे कुलदेवतासाठी, आणि चौथा आहे तर तो आहे गुरुचरित्र ग्रंथासाठी. आपण जे पारायण केलं आहे त्या ग्रंथाला आपल्याला दाखवायचं आहे नैवेद्य. म्हणजे असे 4 झाले. तर जे नैवेद्य तुम्ही दाखवणार आहे तर ते तुम्ही लाईनीत असे ठेवायचे आहे. त्याच्यानंतर बघा, जो ग्रंथाचा नैवेद्य आहे, गुरुचरित्र ग्रंथाचा नैवेद्य आहे, तर जी व्यक्ती पारायण जिने केला आहे तर त्या व्यक्तीने तो ग्रहण करायचा असतो. आणि तसंच तुम्ही गाईला सुद्धा देऊ शकता. जर गाई नाही भेटली तर तुम्ही स्वतः ग्रहण करा. आणि बाकीचे जे नैवेद्य आहेत 3 तर ते घरातल्यांनी खाऊ शकता सगळे मिळून. तर आता आपण सांगता करणार आहोत त्या दिवशी आपल्याला नैवेद्य असा कोणता करायचा आहे, काय करायचं आहे स्वयंपाक. तर तुम्हाला बघा मी सांगते. आपल्याला आता बघा, आपल्या महिलांचं खूप असतं, आपल्याला खूप हौस असते सगळं करायची, त्याच्यातच आपला वेळ निघून जातो. बघा तुम्ही काय करायचं आहे तर तुम्ही पुरणपोळी करू शकता किंवा साधा वरण भात जरी केला तरी चालेल बघा. आणि तुम्हाला हे माहिती आहे, श्रावणी शेंगा माहीतच असणार आहे, त्याचा उल्लेख सुद्धा दिलेला आहे गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये. श्रावणी शेंगा म्हणजे घेवड्याच्या शेंगा. तर ते तुम्ही करू शकता. ते अतिशय प्रिय आहे दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना. ते तुम्ही करू शकता. आणि त्याच्यासोबतच बघा तुम्ही मग असं साधं खीर चपाती करा किंवा श्रीखंडपुरी असं काहीतरी केलं तरी चालेल. म्हणजे आपल्या इच्छाशक्तीनुसार जे तुम्हाला शक्य होते ते तुम्ही करू शकता. आणि आता सर्वात महत्त्वाचं, कांदा लसूण फक्त तुम्हाला टाकायचं नाही. आता कांदा लसूण आपण वर्ज केला होता पारणाच्या वेळेस, तसंच तुम्हाला सांगते. आता सांगता करायचे तर कांदा लसूण तुम्ही विरहित तुम्ही सगळं काही करू शकता. फक्त कांदा लसूण तुम्ही टाकू नका, कोणत्याच पदार्थामध्ये टाकू नका, एवढं लक्षात ठेवा. तर आता तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं अशी भेटली असतील. आणि बघा त्याच्यासोबतच सांगते बघा, तुम्हाला आहे ना बघा, आपल्याला आता गुरुचरित्र आपण पारायण केलं, सगळे नियम आपण पाळले व्यवस्थित. आणि बघा शेवटच्या दिवशी तुम्ही घाई करू नका, बेडवर झोपायची. तर बेडवर गादीवर आपल्याला झोपायचं नाही. बघा आपण 16 तारखेला सोमवारी झोपू शकतो, फक्त आपल्याला दत्त जयंती आहे त्या दिवशी, पौर्णिमा आहे त्या दिवशी आपल्याला झोपायचं नाही आहे. आणि त्याच्यासोबतच बघा, आपण ज्या दिवशी सांगता करणार आहोत 16 डिसेंबरला सोमवारी ना, तर त्या दिवशी तुम्हाला आहे ना ब्राह्मण एक जोडपं जेव घालायचं आहे. म्हणजे आपण आता तुम्हाला सांगितलं मी, आपण आरती करणार 10:30ची सोमवारी 16 डिसेंबरला सकाळी. आरती केली, त्याच्यानंतर नैवेद्य दाखवले, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, एक ब्राह्मण जोडपं जेव घालायचं. जरी कोणी आलं तर एक साधं जोडपं जेव घाला, त्यांचा मान सन्मान करा. आणि जरी नाही आलं कोणीच, फारच कोणी नसेल तर तुम्ही काय करायचं, डायरेक्ट ब्राह्मणाला शिदा द्या, दक्षिणा द्या, असं केलं तरी चालेल, त्यांचा मान सन्मान करा. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पाहिलं की गुरुचरित्र पारायणाची आपल्याला सांगता ही केव्हा आणि कशी करायची आहे तेच मी तुम्हाला सांगितलं. तर आपल्याला या दिवशी दत्त जयंती सुद्धा साजरी करायची आहे, तर तो व्हिडिओ उद्या येईल. तर आज तुम्हाला फक्त मी एवढी छोटीशी माहिती सांगितली. तर आणि तुमचे जर काही प्रश्न असतील ना तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईल. तर आता तुम्हाला समजलं असणार आहे. तर चला, आजचा व्हिडिओ इतकाच होता. अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वाची माहिती होती. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब अजून केलं नसेल आपल्या व्हिडिओला तर नक्की सबस्क्राईब करा. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की करा. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट नक्की करा. तर आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजच्या व्हिडिओ आपल्या स्वामी समर्थ माझ्या चॅनल रुजू करते आणि इथं समजते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.